नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो किंवा नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. थंबनेलवरून आज विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की जेलमध्ये पुरुषापेक्षा महिलांचे 100 पट भयानक हाल होतात किंवा त्यांना भयानक त्रास होतो. चेकअप दरम्यान त्यांना काय यातना होतात किंवा काही ज्या प्रेग्नेन्सी होतात त्यांना काय काय तिथे फेस करावं लागतं किंवा नवीन ज्या गुन्ह्यात जातात म्हणजे ज्यांची काहीही चूक नसताना आज 70 ते 80% महिला या खोट्या आणि बोगस गुन्ह्यात आतमध्ये आहेत. तर त्यांना काय त्रास होतो किंवा काय वेदना होता किंवा का सारखं सारखं त्यांना आत्महत्या करावी वाटते, तर याचं आज आपण डिटेल विश्लेषण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर आज जर समाजामध्ये पाहिलं तर सगळ्यात जास्त महिला या 2 गुन्ह्यामध्ये आज जातात. एक पहिली गोष्ट ती म्हणजे 498 अ म्हणजे IPC 498 अर्थात BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता सेक्शन 85 हा नवीन कलम आहे. तर याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळी एखाद्या मुलीला तुम्ही लग्न करून घरामध्ये आणता आणि तिला एक्स्टॉर्शन करून किंवा तिला हुंड्यासाठी मोबाईल माग, पैसे माग, गाडीसाठी पैसे माग किंवा आणखी कशासाठी पैसे माग, काही ऑफर दे, 4 व्हीलर आण. तर याच्यामध्ये काय होतं, जर तिचा मृत्यू झाला किंवा तिने जर सुसाईड केली तर त्याच्यामध्ये 302चा गुन्हा दाखल होतो, म्हणजे मर्डरचा गुन्हा दाखल होतो. व याच्यामध्ये जरी तुमचे भाऊ बहीण हे पुण्याला असले, मुंबईला असले, तरी त्याच्यामध्ये सासू सासरे, नणंद, त्याच्यानंतर दीर, ह्या सर्व कुटुंबाला ह्या रॅकेटमध्ये घेतलं जातं आणि यांना आतमध्ये टाकलं जातं. या गुन्ह्याची खूप मोठी तरतूद आहे. याच्यामध्ये 10 वर्षाचा कारावास किंवा जन्मठेप किंवा गुन्हा कसल्या पद्धतीने घडलेला आहे याच्यावरती डिपेंड याच्यामध्ये खूप मोठी शिक्षा आहे आणि हा दखलपात्र गुन्हा आहे, म्हणजे कॉग्निजेबल आहे, हा बेलेबल गुन्हा नाही आहे. आता दुसरी गोष्ट, सगळ्यात जास्त महिला अजून कुठल्या गुन्ह्यात येतात, समजा म्हणजे ज्याला आपण 304 म्हणतो, म्हणजे सेक्शन 80 BNS 80 आता जे नवीन सेक्शन आहे ते. तर याच्यामध्ये काय होतं, एखाद्या महिलेचं लग्न समजा झालेलं आहे 2020 साली झालेलं, 2015 साली झालेलं आहे, पण जर 7 वर्षाच्या आत तिचा आकस्मिक मृत्यू झाला किंवा संशयास्पद मृत्यू झाला तर ती केस जी आहे ती डावरी डेथ म्हणजे हुंडाबळीमध्ये कॅल्क्युलेट केली जाते आणि त्या केसमध्ये सुद्धा संपूर्ण कुटुंबाला या ठिकाणी आत टाकलं जातं आणि याला पोलिसाला कुठल्याही वॉरंटची गरज लागत नाही किंवा काही लागत नाही. त्यांना डायरेक्ट अटक करून आतमध्ये टाकू शकतात. या एक गुन्ह्यामध्ये जास्त महिला खोट्या प्रमाणात आतमध्ये येतात. बऱ्याच वेळा मग त्यांनी विहिरीत उडी घेतली असेल, पेटून घेतला असेल किंवा त्याला एक्स्टॉर्शन केलं असेल किंवा काही आणखी बऱ्याच पद्धतीचे याच्यामध्ये गोष्टी येतात. तर हे जर तिने जरी केलं संशयास्पद तरी सुद्धा या घरच्यांना फुकटच्या फाकट शिक्षा भोगावी लागते आणि अशा महिला ह्या 70 ते 80% या जेलमध्ये आहेत. आता हे जे येरवडा जेल आहे याच्यामध्ये येण्याची प्रोसिजर काय आणि आल्यानंतर त्यांना काय यातना होतात, काय त्रास भोगावा लागतो, तर हे आपण पाहू. ज्यावेळी गुन्हा घडतो त्यावेळी काय होतं की पोलीस त्यांना पकडतात आणि पोलीस कस्टडीमध्ये टाकतात. तर 24 तासाच्या आतमध्ये त्यांचं चार्जशीट तयार केलं जातं व ते मॅजिस्ट्रेट समोर म्हणजे न्यायाधीशासमोर हजर केलं जातं. व न्यायाधीश त्या ठिकाणी ठरवतात की यांना पोलीस कस्टडी द्यायची का जेलमध्ये पाठवायचं, म्हणजे मॅजिस्ट्रेट कोठडीमध्ये, न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवायचं. न्यायालयीन कोठडी म्हणजे काय की जेल. आता ज्यावेळी हे येरवडा गेटच्या तोंडासमोर येतात आणि ज्यावेळी त्यांची आतमध्ये एंट्री होती, मित्रांनो, अक्षरशः भयानक अंगावर काटे येतील. ज्या महिलांनी गुन्हा केला नाही यांना इतका भयानक त्रास होतो. पहिली गोष्ट, यांचं जे चेकअप आहे त्याच्यात त्यांना मरण यातना होतात आणि अक्षरशः तिथेच या आपल्या मध्यम वर्गातल्या गृहिणी, माता, भगिनी अक्षरशः त्यांना वाटतं की मेलेलं बरं. या केसमध्ये काय करतात, तिथं या माता भगिनींचे संपूर्ण वस्त्र काढले जातात आणि त्यांचं एवढं भयानक चेकिंग केलं जातं की केसामध्ये काही विंग आहे का, केस ओढून बघितली जातात, केसामध्ये मोबाईल लपवलाय का, पैसे लपवलेत का किंवा आणखी काही अंमली पदार्थ आहेत का.
त्याच्यानंतर अतिशय भयानक, म्हणजे ज्याला आपण जिथून बाळ जन्माला येतं, ज्याला आपण योनी म्हणतो, जनन इंद्रिय, तिथे भयानक तपासणी केली जाते. मोबाईल लपवलाय का, काही पैसे लपवलेत का, किंवा काही अंमली पदार्थ लपवलेत का, काय अजून सिम कार्ड आहेत का. त्याच्यानंतर गुदद्वाराची सुद्धा भयानक तपासणी केली जाते. अक्षरशः स्त्रिया तिथं तुटतात ज्यांनी गुन्हा केला. आणि मित्रांनो, ही शिक्षा म्हणजे फक्त मध्यम वर्गातल्या आणि मोठ्या याच्यातल्या नाही, ही जिथं म्हातारी असो, पोरगी असो, किंवा मध्यमवर्गीय महिला असो, किंवा कुणी असो, इथं लखपती असो, करोडपती असो, सगळ्यांना हीच प्रोसिजर आहे. म्हणजे कुठलीही फॅमिली असो, कुठल्याही फॅमिलीने हा गुन्हा घडवल्यानंतर ह्या प्रत्येकाला हीच तपासणी केली जाते. त्याच्यानंतर त्यांना आतमध्ये घेतलं जातं व आतमध्ये घेतल्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो व त्यांची HIV ची सुद्धा टेस्ट केली जाते. त्यानंतर त्यांना एक 250 ml चा मग, एक जर्मनचं ताट, वाटी हे दिले जाते. आणि त्याच्यानंतर जे बॅरेक आहेत, जिथे 20-30 महिला बसतात म्हणजे असतात, तिथे 100-150 महिला असतात. आणि मग यांचं स्वागत काय फुलं टाकून केलं जात नाही. आल्या आल्या घाण घाण आईमाईवरून शिव्या दिल्या जातात. खूप घाण, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगू शकत नाही, कारण युट्यूबला ते बॅन आहे याच्यामध्ये शिव्या देणं. तर त्याच्यामुळे इतकं खूप घाण शिव्या देऊन त्यांचं आगमन आतमध्ये केलं जातं. त्यावेळी त्यांना खूप वाईट वाटतं, कारण घरी जो त्यांचा रुबाब असतो, सासूचा असेल, कुणाचाही असेल, तो जो रुबाब असतो, तो रुबाब तिथं तुटलेला असतो. आणि एक सर्वसामान्य भिकाऱ्याच्या वरची अवस्था तिथे झालेली असते. आता ज्यांना 6 महिन्याची शिक्षा लागली त्यांना काय केलं जातं, 2 पेटीकोट दिले जातात. आणि ज्यांना 6 महिन्याच्या पुढची लागली त्यांना 3 दिले जातात. आता याच्यामध्ये ज्या महिलांना शिक्षा लागलेली आहे त्यांना 3 साड्या, 3 ब्लाऊज दिले जातात. आणि ज्या अंडर ट्रायलवर आल्यात, म्हणजे अजून गुन्हा सिद्ध नाही, म्हणजे ज्या जाळपोळीच्या यात आल्यात, हुंडाबळीमध्ये आलेल्या, त्यांना काय केलं जातं, 2 फाटक्या तुटक्या साड्या आणि 2 ब्लाऊज दिले जातात. ते कोणी कधी धुतलेले असतात की नाही हे पण त्यांना माहीत नसतं. त्याच्यामुळं सर्वात जास्त आज जर तुम्ही पाहिलं स्किनचे आजार, तर सगळ्यात जास्त जेलमध्ये होतात. पुरुषांनाही होतात आणि स्त्रियांना सुद्धा होतात. ना त्यांना चादर दिलेली हे धुतलेली असते, ना खाली टाकायची सतरंजी धुतलेली असते. त्याच्यात एक साबण दिला जातो त्यांना कपडे धुवायला, आणि एक अंगाचा साबण दिला जातो, असं एक किट दिलं जातं. आणि मर त्या नको त्या भयानक जिंदगीत त्यांना बसवलं जातं. मग रात्रंदिवस ह्या ज्यांनी गुन्हा केला नाही त्या महिला रडत असतात. पण जे सराईत गुन्हेगार आहेत, म्हणजे ज्या खिशेमार असतील, पाकिटमार असतील, चोर असतील, 302 म्हणजे हाफ मर्डरमध्ये आले असतील, मर्डरमध्ये आले असतील, किंवा आणि काही दरोड्यामध्ये आले असतील, किंवा काही ठगीच्या प्रकरणात आले असतील, काही जमीन लुटीच्या प्रकरणात आले असतील, काही दागिने लुटीच्या प्रकरणात आले असतील, तर अशा महिलांना इथे काहीच वाटत नाही. यांचं येणं जाणं चालू राहतं. यांना जामीन पण मिळतात. 6 महिने वर्षाला यांना ठेवून जामीन मिळतात. कारण गव्हर्नमेंटला इथं प्रत्येकावरती काय खर्च आहे, 200 ते 250 रुपये प्रत्येक लोकांवरती रोजचा खर्च आहे. गव्हर्नमेंट कुठपर्यंत यांचा खर्च करत बसणार, कुठपर्यंत सांभाळणार. आता याच्यातच मित्रांनो, ह्या नवीन आलेल्यांचं जेलचं रुटीन चालू होतं. आता जे रुटीन चालू होतं ते खूप भयानक चालू असतं. सकाळी 5:30 यांना उठावं लागतं. जे वॉर्डन असतात त्यांचं हेड टू हेड काउंटिंग करतात, म्हणजे किती आहेत, 100 आहेत का, 150 आहेत का, किती आहेत महिला. त्याच्यानंतर राष्ट्रगीत होतं. यांना बाहेर सोडलं जातं प्रातःकाल विधीसाठी, म्हणजे शौचालयाला सोडलं जातं. शौचालय अतिशय घाण असतात. घरी यांचे नखरे भरपूर असतात. कमोट असतं, हे असतं, सगळं साफ स्वच्छ करायला घरगुती बाय असतात. पण इथं अक्षरशः या महिलांना संडास घासावे लागतात, धुवावे लागतात, प्यायचं पाणी भरावं लागतं, जेलचं सगळं झाडून घ्यावं लागतं. आणि विशेष मित्रांनो, जे संडास आहे त्याला आतून कड्या नसतात. सराईत गुन्हेगार जर त्यांचा लवकर नंबर आला नाही तर त्या ज्या खोट्या गुन्ह्यात आलेल्या आहेत त्यांना बाहेर वळून काढतात, स्वतः जाऊन आत बसतात. आणि मरणाची घाण असतात ती संडास. एक सर्वसामान्य माणूस 5 मिनिट त्या संडासमध्ये बसू शकत नाही, एवढे भोग तिथं भोगावे लागतात. त्याच्यात मग कुठेतरी चहा येतो पांचट, त्याच्यानंतर नाश्ता येतो, आणि त्याच्यानंतर त्यांचं येतं ते जेवण. तर जेवण आल्यानंतर मग आपापलं जेवण घेऊन ते पुन्हा बॅरेकमध्ये त्यांना कोंडलं जातं. पुन्हा 3 वाजता बाहेर काढलं जातं. पुन्हा 5 वाजता ते जेवण घेऊन आतमध्ये येतात. ते डायरेक्ट त्यांना दुसऱ्या दिवशी सोडलं जातं. आता इथे आणखीन काही स्त्रियांना फेस करावं लागतं. तर समजा एखादी महिला येतानाच 1-2 महिन्याची प्रेग्नंट आहे,
आणि तिचा गुन्हा सिद्ध झालेला, मग तिला 10 वर्ष शिक्षा झाली किंवा जन्मठेप झालेली आहे, तर मग तिला काय पॅरोलवरती सोडायचं का जामीनवरती सोडायचं, या केसचा पूर्ण स्टडी केला जातो आणि मग कोर्ट तिला ठरवतं की बाहेर सोडायचं का काय करायचं, कशा पद्धतीने तिला ट्रीटमेंट द्यायची. पण जरी जामीन दिला आणि ती बाळातीन झाल्यानंतर पुन्हा तिला आतमध्ये आणलं जातं आणि तिचं जे मूल आहे 6 वर्षापर्यंत त्या जेलमध्ये ठेवलं जातं, म्हणजे तिच्या बरोबर ठेवण्याची परमिशन या ठिकाणी कोर्ट देतं. आता त्या छोट्या चिमुरड्याला घेऊन तिथेच संडास असते, आतमध्ये 2-3 संडास असतात, मरणाची घाण असते आणि संडास करणारे 100-150 लेडीज असतात. पाण्याचा तपास नसतो, तिथेच ते पाणी प्यायला, तिथेच ते खायला, म्हणजे इतका त्रास असतो आणि तिथंच तिला त्या बाळाला वाढवायचं असतं. तिथे पाळण्या घराची पण सोय आहे. पण काही स्त्रिया काय करतात, आपल्यापाशी म्हणून वाढवतात लहान मुलांना, दूध पाजणे असेल, बऱ्याच काही गोष्टी असतील, किंवा आपल्या अंडर ऑब्झर्वेशन ठेवणे, तर मग त्याच्यात त्या लहान मुलालाही खूप त्रास होतो. आणि मग ज्यावेळी 6 वर्ष होतात त्यावेळी आपली एक वेलफेअर कमिटी आहे, सोशल वेलफेअर कमिटी आहे, त्याला तिथं NGO मध्ये टाकते आणि त्याला शाळा शिकवते. आता जर मुलगा 18 वर्षाचा होईपर्यंत त्याची आई सुटली तर ती मुलाला भेटू शकते, किंवा जर त्याची आई नाही सुटली, 18 झालं, त्याला बाहेर त्याचे नातेवाईक असतील किंवा आणखी कोणी इतरत्र असेल, त्याला त्या ठिकाणाहून 18 वर्षानंतर त्याचं स्वातंत्र्य देऊन बाहेर जगण्याची परमिशन त्याला दिली जाते. म्हणजे बघा मित्रांनो, ज्याच्यासाठी अट्टहास करायचा त्याला, त्याच्यासाठी जर गुन्हा घडला तर कितपर्यंत या ठिकाणी भोगावं लागतं, भयानक त्रास भोगावा लागतो, भयानक. मग तुम्ही आजारी पडलात तर तुम्हाला तिथे काही गोळ्या औषधं व्यवस्थित मिळत नाही, एकच गोळी मिळते, ती म्हणजे पॅरासिटामॉलची. दवाखान्याची व्यवस्था नाही, स्किनच्या आजाराची काही व्यवस्था नाही, खाण्यापिण्याची काही व्यवस्था नाही. खायला काय येते तर जाड अशा रोट्या येतात, पातळ असं डाळ येते, त्यात पाणीच असतं फक्त, आणि भात, याच्यावरती जेवण करायचे. घरी असल्यानंतर माता भगिनी कुठेही काही मॅगी खाऊ शकतात, भजी करू शकतात किंवा पोळ्या करू शकतात, मटण खाणार, चिकन खाणार. बाहेर फिरायला जाताना कपाटामध्ये 100 साड्यातली ही घालू का ती घालू, ते करू का हे करू, हे घेऊ का ते परफ्यूम मारू. पण जेलमध्ये गेल्यानंतर कुठलीही व्यवस्था नसते, कुठेही एसी, झोपायची जागा नसते. कसलाही जहागीरदार असला तरी त्याच डासात, त्याच संडास शेजारी त्याला नवीन आल्याला जागा मिळते. म्हणून माझी नम्र विनंती आहे माता भगिनींना किंवा नवीन येणाऱ्या सुनांना सुद्धा, असा खोटा आरोप कोणावरती करू नका. किंवा माता भगिनींनाही विनंती आहे की आपल्या सुनेला ज्यावेळी आपण आपल्या घरात आणतो त्यावेळी आपली मुलगी कुणाची इथं जात असते त्यावेळेस तिला टॉर्चर करू नका. 498 नुसार किंवा सेक्शन 85 नुसार जर तुम्ही तिला टॉर्चर केलं तर तुमच्यावरती 10 वर्ष आजीवन कारावास किंवा जन्मठेप, हे 2-3 खटले तुमच्यावरती लागू शकतात. पण ह्याच्यात काही लोक नोकरीला असतात, त्यांची नोकरी जाते, करिअर जातं, माता भगिनींचं आयुष्य जातं, पूर्ण कामाला लागतं, आणि नको त्या खोट्या गुन्ह्यात हे अडकून सगळ्या गोष्टी ओढतात. कारण बघ कसं असतं, तिथं केस झालेली असते, माणूस गेलेला असतो, त्याच्यामुळं आय विटनेस तर काही तिथं जागेवर नसतात किंवा धरलेही जात नाही. जास्तीत जास्त स्त्रीच्या बाजूने त्या ठिकाणी निकाल दिला जातो आणि शिक्षाही त्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणात दिली जाते. त्याच्यामुळं कृपा करून कुणाला छळू नका, कुणाला पिटून मारू नका, कुणाला जाळून मारू नका. एक बांधभर जमिनीसाठी काय काय लोक स्त्रियांना मारतात, विष देतात, विहिरीत ढकलतात, रॉकेल टाकून पेटवतात, गॅसचा भडका झाला म्हणतात. अशा लोकांना कायद्यामध्ये खूप मोठी शिक्षेची तरतूद आहे. हे कायम लक्षात ठेवा. आयुष्य हे खूप सुंदर आहे, मी नेहमी सांगत असतो, आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि त्याला आणखी जर सुंदर करायचं असेल तर तुम्ही सर्वांनी फॅमिलीमध्ये प्रेमाने राहा. आज पुण्यामध्ये आपण किती मोठ्या घरात घटना बघतो, त्यांचे सुद्धा काही हेच हाल आहेत. कुत्र्यासारखे हाल होतात जेलमध्ये, कुत्र्यासारखे. कोणीही विचारत नाही तुम्ही कोण आहे काय. बरं, जेलमध्ये तिथे तुम्हाला दररोज काम करावं सुद्धा लागतं. ज्यांच्या मनी ऑर्डर येतात त्यांचं ठीक आहे, ते बसून खातात, कॅन्टीनवरून मागवतात. ज्यांचे मनी ऑर्डर येत नाही, ज्यांना काम करायचं, त्यांना सरकार 20-25 रुपये रोज पण देतं. पण त्यांचे जे काही महिन्याचे पैसे जमतील 1000-1500 ते कॅन्टीनसाठी खर्च करू शकतात. पण या सगळ्या उठाठेव करण्यापेक्षा, आणि वरून काही प्रशासकीय तिथं जे असतात लोक, वेगळ्या पद्धतीने बोलणे किंवा टॉन्ट देणे, करत काही नाही, पण बघण्याचा दृष्टिकोन, बोलण्याचा दृष्टिकोन, म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी तिथं सहन कराव्या लागतात. आणि आतमध्ये जर भांडणं झाली तर त्या वॉर्डन सुद्धा चोप देतात.
मग ती कुठल्या घरातली बाई आहे किंवा तिची बाहेर 100 एकर आहे 500 एकर आहे, ह्या त्या वॉर्डनला काही घेणं नसतं, कारण त्या वॉर्डनला लागलेली असती जन्मठेप. तिच्या दृष्टीने एक येणारी भुरटी चोर आणि 500 एकराची मालकीण ही एकच असते. जसं कायद्यामध्ये प्रत्येकाला मतदानाचा एकच हक्क दिलेला आहे, धीरूभाई अंबानीला एकच दिलेला आहे आणि सर्वसाधारण फुटपाथवर चालणाऱ्याला एकच दिलेला आहे, तसंच संविधानामध्ये ह्या शिक्षेला सुद्धा सर्वसामान्य म्हणजे कितीही मोठा असो आणि कितीही छोटा असो त्याला ते एकच ट्रीटमेंट मिळते. फक्त निर्लज्ज केला जातो, त्याला शिव्या मिळतात, मार मिळतो, चांगलं जेवण मिळत नाही, चांगलं आयुष्य मिळत नाही आणि त्याच्यातच लोक फ्रस्ट्रेट होतात, त्याच्यात माता भगिनी फ्रस्ट्रेट होतात आणि काही फाशी सुद्धा घेतात. अशा दरवर्षी जेलमध्ये कित्येक घटना घडतात. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.